12 वर्षाचा विश्वासघात. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जादूगार बद्दल बोलणार आहोत, ज्याने 2014 साली देशाला स्वप्नांची अफीम पाजली. असा जादूगार ज्याने गरिबांच्या ताटातून डाळ चोरली आणि मित्रांच्या तिजोरीत कोळसा भरला. अंधभक्तांनो, हा व्हिडिओ नीट बघा. कदाचित तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघेल आणि तुम्हाला आरसा दिसेल. 15 लाखांचा चुना. 2014 मध्ये साहेब स्टेजवर गळा ओरडून ओरडून बोलत होते, काळा पैसा येणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार. गरिबांनी मुलांचे लग्न नवस बोलले, पण सत्तेवर आल्यावर अमित शहा हसत म्हणाले, तो एक निवडणुकीचा जुमला होता. साहेब, गरिबांच्या पोटावर पाय ठेवून तुम्ही सत्तेची खुर्ची मिळवली. आज 15 लाख सोडा, साधा 15 पैशांचा हिशोब तुमच्याकडे नाही. गरिबांच्या खात्यात पैसे येण्याऐवजी बँकांनी दंड लावून गरिबांचे हजारो कोटी रुपये लुटले. यालाच तुम्ही सबका साथ सबका विकास म्हणता का? नोकऱ्यांच्या नावावर पकोड्यांची थट्टा. वर्षाला 200 कोटी नोकऱ्या देण्याचं वचन देणाऱ्या साहेबांनी तरुणांच्या हातात काय दिलं? अग्निवीर. 4 वर्ष सैनिकाला कामावर ठेवायचं आणि नंतर त्याला वॉचमन बनवायचं, रस्त्यावर सोडायचं. साहेब, जेव्हा पदवीधर तरुण नोकरी मागायला तुमच्याकडे येतो, तेव्हा तुम्ही त्याला म्हणता पकोडे तळा. तुमची मुलं परदेशात शिकतात, इथल्या गरिबांच्या पोराने पकोडे तळायची का? ही तरुणांच्या संघर्षाची मस्करी नाही तर मग काय आहे? आज भारत बेरोजगारीला आघाडीवर आहे, पण अंधभक्तांना याचा काहीच फरक पडत नाही. विश्वगुरूचं स्वप्न दिसतंय. शेतकऱ्यांच्या रक्तांचा व्यापार. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असे आश्वासन तुम्ही दिले होते. सर्वात मोठे खोटे ठरले आश्वासन. उत्पन्न तर सोडाच, पण डिझेल, खत, बियाणे भाव सुद्धा दुप्पट केले. 700 शेतकरी दिल्लीच्या थंडीत शहीद झाले, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहायला सुद्धा गेले नाहीत. उलट त्यांना खलिस्तानी म्हणून हिणवलं. अहंकारात तुम्ही शेतकऱ्यांच्या छाताडावर गाड्या घातल्या, पण लक्षात ठेवा, हा शेतकरी तुमच्या सत्ता मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. स्मार्ट सिटीचा स्मार्ट भ्रष्टाचार. मोदी साहेब, 100 स्मार्ट सिटी कुठे गेल्या? पावसाच्या एका झटक्यात तुमची शहरे गटार बनतात. स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त तुमच्या बगलगतच्या कंत्राटदारांचे खिसे भरले गेले, रस्ते खड्डेमय झाले, पण जाहिरातीमध्ये मात्र नव्या भारताची चमक दिसते. हा विकास नाही, हा डोळ्यात धुळफेक करणारा इव्हेंट आहे तुमचा. पक्क्या घरांचा पोकळ दावा. 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरे मिळतील असं म्हणून तुम्ही मतं घेतली. आजही करोडो लोक उघड्यावर झोपत आहे. महागाई इतकी वाढली की मिळालेल्या सरकारी निधीचा घराचा पाया सुद्धा पूर्ण होत नाही. स्वप्नांचं घर तर बाजूलाच ठेवा, जनतेला फक्त जाहिरातीमध्येच फोटो दाखवा तुम्ही. 5 ट्रिलियनची कागदी अर्थव्यवस्था. साहेब, तुमची अर्थव्यवस्था फक्त अदानी अंबानीच्या संपत्तीत वाढली आहे. रुपया आज ICU मध्ये आहे. डॉक्टरच्या तुलनेत रुपयाची इज्जत काहीच नाही राहिली. तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणता, पण देशात गरिबांच्या ताटातून भाजी गायब झाली, लोकांची क्रयशक्ती संपली आणि तुम्ही फक्त आकड्यांचा खेळ खेळत आहात, बाकीचं काही नाही. नोटबंदी आणि शिक्षा. मला 50 दिवस द्या, नाहीतर चौकात मला फाशी द्या, मोदी म्हणाले होते. हे तुमचे शब्द होते मोदी साहेब. आज 10 वर्ष झाली, काळा पैसा तर आलाच नाही, पण 150 निराधार लोक बँकेच्या रांगेत मृत्यू पडले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी तुम्ही संपूर्ण देशाला रांगेत उभं केलं आणि तुमचे मित्र मागच्या दाराने आले आणि आपले पैसे बदलून मोकळे झाले. गंगेचा काळा मुझे माँ गंगा ने बुलाया आहे म्हणत 20,000 कोटी रुपये लाटले तुम्ही. गंगा स्वच्छ झाली का? आजही गंगेत सांडपाणी जातंय. कोविडमध्ये गंगेत तरुणांनी हजारो प्रेत तुमच्या अपयशाचा आणि निर्बनाचा पुरवठा आहे. गंगा मातेच्या नावावर तुम्ही सुद्धा राजकारण केलं. हे तुम्ही हिंदुत्व आहात का? तुम्ही हिंदूच नाही. बुलेट ट्रेनचा हत्ती पांढरा केला. 2022 मध्ये बुलेट ट्रेन धावेल असं तुम्ही म्हणाला होता. आज 2026 आहे, पण एक पटरी पूर्ण झालेली नाही. साहेब, ज्या रेल्वेने सामान्य माणूस प्रवास करतो तिची वाट लावली तुम्ही. जनरलचे डबे कमी करून गरिबांना जनावरांसारखं प्रवास करायला भाग पाडलं. ही तुमची बुलेट ट्रेन आहे का? कोणासाठी आहे? फक्त श्रीमंतासाठी. महागाईची अप्सरा. 2014 पूर्वीच्या महागाई तुम्ही डायन म्हणाला होता. आज ती तुमच्या सरकारची अप्सरा बनली आहे का?
400 रुपयाचा सिलेंडर साहेब 1100 रुपयावर नेऊन ठेवला. गरिबांच्या चुली विझवल्या आहेत तुम्ही. पेट्रोल डिझेलने 100 पार केली. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, असे नारे म्हणून आता तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल. रुपयांची पडलेली इज्जत, जेव्हा रुपया पडतो तेव्हा देशाची इज्जत पडते, अब्रू जाते. जेव्हा गुजरात मध्ये म्हणतात आज रुपया 80वर पोहोचला आहे, मग आज देशाची इज्जत कुठे गेली? खाली गेली आहे साहेब. रुपया व्हेंटिलेटरवर आहे आणि तुम्ही अजूनही म्हणता विश्वगुरु आहे, आम्ही विश्वगुरु आहे. याच्यात व्यस्त राहा. पुलवामा आणि सुरक्षितेचा बनाव, देश सुरक्षितांच्या हातात आहे असं तुम्ही ओरडून सांगता 300 किलो RDX इतक्या कडक सुरक्षेत आलं कसं? 400 जवान शहीद झाले आणि तुम्ही निवडणुकीच्या नावाने, जवानांच्या नावाने तुम्ही मतं मागली. जेव्हा सत्यपाल यांनी सुरक्षा त्रुटीवर प्रश्न विचारला तेव्हा त्यांना गप्प केलं गेले. तुम्ही शहीदांच्या रक्तावर सत्तेची खुर्ची उभवणं हे तुमचा राष्ट्रप्रेम नाही, हा देशद्रोह आहे. महिलांच्या अब्रूची चेष्टा केली साहेब तुम्ही. बेटी बचाव बेटी पढावचा नारा तुमच्या राजवटीत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या पैलवान मुलींना दिल्लीच्या रस्त्यावर पोलिसांनी घसीटलं. आरोपी तुमच्याच पक्षाचा खासदार होता म्हणून तुम्ही मौन बाळगलं. हाथसरच्या लेकीला रात्रीच्या अंधारात जाळलं गेलं. आरोपींना वाचवण्यासाठी तुमची सत्ता नेहमी पुढे असते. मग वाचवायचं कुणापासून? गुन्हेगारापासून की तुमच्या नेत्यापासून? आरोग्य व्यवस्थेचा फुगा झाला. प्रत्येक जिल्ह्यात AIIMS दर्जाचं रुग्णालय देण्याचं आश्वासन मोदी साहेब तुम्ही दिलं होतं, ते कागदावरच राहिलं. कोविडच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा लोक ऑक्सिजन अभावी रस्त्यावर तरफडून मेली तेव्हा तुमचे ते जागतिक दर्जाचे आरोग्य सोयी कुठे गेल्या होत्या? आजही ग्रामीण भागात तापाच्या गोळ्यांसाठी लोकांना वणवण फिरावं लागतं. डिजिटल इंडियाची रेंज कुठपर्यंत आली तुमची? डिजिटल इंडियाच्या नावाखाली तुम्ही खाजगी कंपन्यांना रान मोकळं करून दिलं. आजही नेटवर्कसाठी मुलांना रानवणी हिंडावं लागतं. तुम्ही BSNL ला मारून आपले मित्रांचे खिसे भरले. इंटरनेट स्वस्त करण्याऐवजी रिचार्जचे दर तुम्ही दुप्पट केले. हा डिजिटल इंडिया आहे की डिजिटल लूटमार? अदानी अंबानीचं पोट भरा तुम्ही. खानदानीचा नवा प्रकार इलेक्ट्रिकल बॉन्ड्स. ना खाऊंगा ना खाने दूंगा हे वाक्य आता जोक्स मध्ये वापरलं जाते. इलेक्ट्रिकल बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही जो भ्रष्टाचार प्रकार आणला होता, जगातील सर्वात मोठा चंदा घोटाळा आहे. ज्या कंपन्यांवर तुम्ही EDच्या धाडी पाडल्या त्यांनी भाजपाला चंदा दिला आणि त्यांचे गुन्हे माफ झाले. हा भ्रष्टाचार नाही, हा तुमची पुण्यतिथी आहे. चीन समोर 56 इंचाची छाती, लाल डोळे दाखवू, अमुक करू ढमक करू म्हणणारे आमचे मोदी साहेब चीनचं नाव घ्यायला सुद्धा घाबरतात. चीनने लडाखची जमीन बळकावली, तिथं गाव बसविलं आणि साहेब संतेचे छाती ठोकून म्हणतात ना कोई घुसा आहे ना कोई घुसणे दूंगा. जर कोणी घुसलत नाही तर आमचे 20 जवान शहीद का झाले आणि पेट्रोलिंग का बंद झाली? शरणागती कशासाठी घेता तुम्ही साहेब? मुद्रा लोन आणि बेरोजगारांचे थट्टा. स्टार्टअप इंडिया आणि मुद्रा लोनच्या नावाखाली तुम्ही तरुणांना जे कर्ज देता त्या रकमेत आज चहाची टपरी सुद्धा उभी राहत नाही. साधे छोटे उद्योग करायला गेलं तर तुमच्या आवकजावकचे टॅक्स आणि जगू देत नाही. हो, तरुणांना उद्योजक बनवण्याऐवजी तुम्ही त्यांना कर्जबाजारी बनवून ठेवलं. आणि म्हणता विमानाचा प्रवास जुमला, हवाई चप्पलवाला विमानाने प्रवेश करेल. हे आश्वासन ऐकून लोक एवढे हसतात. खेड्यापाड्यातली विमानाची तिकीट इतकी महाग केलीत की मध्यमवर्गीयांनाच ते परवडत नाही. तुम्ही रेल्वेचे खाजगीकरण करून गरिबांच्या हक्काचा प्रवास सुद्धा घेतला आहे. साहेब तुम्ही फक्त श्रीमंताचे प्रधानमंत्री, हा गरिबाचे नाही. GSTचा गब्बर सिंग नरेंद्र मोदी. GST मुळे वस्तू स्वस्त होतील असं सांगून तुम्ही लोकांची तर दिशाभूल केली. आज दही, दूध आणि अगदी स्मशानातील लाकडावरही तुम्ही टॅक्स लावला. छोट्या व्यापाऱ्यांचे तुम्ही कंबरडे मोडले. महागाई कमी होण्याऐवजी GST मुळे प्रत्येक वस्तू गरिबांच्या आवाक्याबाहेर गेली. अंधभक्तांनो नीट आहे का? अंधभक्तांनो आता जरी डोळे उघडा. तुमच्या खिशातले पैसे साहेबांच्या मित्रांच्या तिजोरीत जातात. मात्र तुम्हाला हिंदू मुस्लिमच्या अफूची गोळी दिली जात आहे. ज्या दिवशी तुमची मुलं नोकरीसाठी वन भिकाऱ्यासारखी फिरतील तेव्हा आठवणार की तुम्ही साहेबांच्या खोट्या जाहिरातीवर टाळ्या वाजवल्या होत्या. हे तर आहेच साहेबांचे ते 20 महान जुमले
अंधभक्तांनो, आता तरी तुमच्या डोळ्यावरची भक्तीची पट्टी काढा आणि आपल्या मुलांना बघीन. रिकामा खिसा 2 कोटी नोकऱ्या नाही मिळाल्या तरी चालतील, पण तरुणांच्या हातात पकोड्यांची कढई दिली गेली नाही पाहिजे. महिला सुरक्षित नाही, शेतकरी सुखी नाही, देश कर्जबाजारी पडलाय, डोंगराखाली दबलाय. तुम्हाला वाटतंय तुम्ही देश वाचवतात, नाही, तुम्ही फक्त एक अशा माणुसकीची गुलामी करतात ज्याने सत्तेसाठी तुमच्या भावनांचा व्यापार केलाय. ज्या दिवशी रेशन संपेल आणि खिशात नवा पैसा राहणार नाही, त्या दिवशी तुम्हाला कळेल की अंधभक्त पोटी भरत नाही आणि गरिबीचं भाषण मिटत नाही. सावध व्हा, कारण जो राजा प्रश्नांना घाबरतो, भक्त सत्याला घाबरतो. हे दोघे मिळून देशाला विनाशाकडे नेतात. आता निर्णय तुमचा आहे, तुम्हाला नागरिक बनायचा आहे की गुलाम. इंग्रजांनी तर आतापर्यंत राज्य केलं, याच्या पुढे करतीलच. इंग्रज नाही करतील, अमेरिका करीन. देशातील माझ्या बांधवांना विनंती आहे, डोळे उघडा, नीट बघा आणि संघर्ष करा. जय हिंद.